नमस्कार, रजनी काळभोर किचन मध्ये मी रजनी काळभोर आपले स्वागत करते। आज आपण हिरव्या मुगाचे डोसे कसे बनवायचे ते पाहूया। नेहमीच्या डोशासारखे याला पीठ आंबवण्याची गरज नसते। अतिशय पौष्टिक आणि पचायलाही हलके असे हे डोसे असतात। तुम्ही मुलांना टिफिनसाठी हे डोसे देऊ शकता, तसेच नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। अगोदर मूग निवडून 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे व रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे। मूग छान भिजलेत, आता यातील पाणी काढून घेऊ। डोसे बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहू। हिरवे भिजवलेले मूग, डोशासाठी मोड आलेले मूगही वापरू शकता। हिरव्या मिरच्या तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता। लहान मुलांना डोसे बनवायचे असतील तर 1 किंवा 2च मिरच्या टाकायच्या। आलं, लसूण, कोथिंबीरीमुळे डोशांना छान रंग येतो। चवीनुसार मीठ, जिरं, हळद, तांदळाचे पीठ। नुसत्या मुगाचे डोसे मऊसर होतात, म्हणून थोडा क्रिस्पीपणा आणण्यासाठी 2 ते 3 चमचे तांदळाचे पीठ वापरायचे। तेल, डोशाचे बॅटर बनवून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेले मूग, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, जिरं, 2 चमचे तांदळाचे पीठ, पाणी व कोथिंबीर टाकून मिक्सरला बारीक वाटून घेऊ। मूग जास्त आहेत म्हणून 2 भागांमध्ये वाटून घेऊ। मुगाची साल तशीच राहू नये म्हणून बारीक वाटून घ्यायचे। राहिलेले मूगही असे सगळे साहित्य टाकून वाटून घ्यायचे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे पाणी टाकून ते पाणी यात टाकायचे। यामध्ये थोडी हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचे। सगळे मिश्रण नीट हलवून घ्यायचे। गरज वाटल्यास अजून थोडे पाणी टाकायचे। डोश्यांचं पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही करायचं, पण डोसे करता येतील इतपत दाटसर ठेवायचं। 10 मिनिटासाठी हे पीठ असेच ठेवायचे। तोपर्यंत आपण डोश्यासोबत खाण्यासाठी ओल्या खोबऱ्याची चटणी बनवून घेऊ। चटणीसाठी लागणारे साहित्य पाहू। ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, चवीनुसार हिरव्या मिरच्या टाकायच्या। कढीपत्त्यामुळे चटणीला एक छान चव येते। तेल, जिरं, मोहरी। मिक्सरच्या भांड्यामध्ये ओले खोबरे, 8 ते 10 पानं कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ व गरजेनुसार पाणी टाकून चटणी मिक्सरला फिरवून घ्यायची। चटणी वाटून तयार आहे, ती एका भांड्यामध्ये काढून घेऊ। चटणीसाठी फोडणी करून घेऊ। फोडणीच्या भांड्यात तेल गरम करायचे। त्यामध्ये मोहरी, जिरं टाकायचं। तेल जास्त तापले, गॅस बंद करू। कढीपत्ता टाकायचा। गरमागरम फोडणी वाटलेल्या चटणीवर टाकायची। नीट मिक्स करायचे। चटणी खाण्यासाठी तयार आहे। डोसे बनवून घेऊ। 10 मिनिट आपण हे बॅटर रेस्ट होण्यासाठी ठेवलं होतं। परत एकदा हलवून घेऊ। डोशासाठी तवा तापत ठेवायचा। डोसे खाली चिकटू नयेत यासाठी तवा तयार करायचा। त्यासाठी तव्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचे। त्यानंतर टिश्यूने सगळा तवा नीट पुसून घ्यायचा। डोशासाठी तवा तयार आहे। डोसे करून घेऊ। एक पळीभर पीठ तव्यावर पसरून घ्यायचे। पीठ पसरवताना एकाच दिशेने पसरायचे, म्हणजे डोशाला छान जाळी पडते व डोसा दिसायला छान दिसतो। होता होईल एवढा डोसा पातळ करायचा।
वरच्या साईडने डोसा सुकला की त्यावर तेल किंवा तूप लावायचे। 2-3 मिनिटांनंतर डोसा उलटून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता डोसा किती सुरेख झालाय ते। दुसऱ्या बाजूनेही तेल किंवा तूप लावायचे। तुम्हाला कमी तेलकट पाहिजे असेल तर तुम्ही एकाच बाजूने तेल किंवा तूप लावायचे। दुसऱ्या बाजूनेही डोसा छान भाजला की प्लेटमध्ये काढून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता दुसऱ्या बाजूनेही डोसा छान भाजलाय। प्लेटमध्ये काढून घेऊ। राहिलेले डोसेही असेच बनवून घेऊ। जेवढी गरज आहे तेवढे डोसे बनवायचे। राहिलेले पीठ तसेच ठेवायचे व खाण्याच्या वेळेला गरमागरम डोसे बनवायचे। डोसे बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। आपले गरमागरम हेल्दी डोसे खाण्यासाठी तयार आहेत। हे डोसे आपण ओल्या नारळाची चटणी किंवा सॉस बरोबर खाऊ शकतो। डोसे अगदी कोरडे तसेच खाल्ले तरी ते छान लागतात। त्यामुळे तुम्ही हे हेल्दी, चवदार, पौष्टिक असे डोसे नक्कीच ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।